आज आपण इथे उल्लेख करत असताना समृद्धी मार्गाबद्दल बोलतो। समृद्धी मार्ग देखील अतिशय उत्तम पद्धतीने आज पूर्णत्वात गेलेला आहे। परवाच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ भिवंडी पर्यंत येणारा मार्ग देखील उद्घाटन आपण केले। पण या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचंय, फार वेळा हा विषय मांडून झालेला। ज्या पद्धतीने योगेश सागर साहेबांचा देखील घसा त्यांच्या विषयासाठी बसला होता, त्याच पद्धतीने कोकणातल्या आमदारांचा देखील मुंबई गोवा हायवे बद्दलचा देखील तसाच पद्धतीने विषय मांडून मांडून आज सभागृहात खूप वेळा झाला। अध्यक्ष महोदय, आपल्या वतीने माझी विनंती आहे की या वर्षभरात तरी हा मुंबई गोवा मार्ग पूर्णत्वात होणं आणि तो मार्ग पूर्णत्वात होत असताना ज्या पद्धतीने तिथली क्वालिटी आहे, ज्या पद्धतीने तिथलं काम आहे, यामध्ये प्रचंड बदल करणं गरजेचं आहे। कारण आज त्याची क्वालिटी त्या पद्धतीने नाही। त्याचबरोबरीने तिथली सुरक्षा व्यवस्था देखील लक्ष देणं गरजेचं आहे। आज परशुराम घाटातला सर्व मार्ग दरवर्षी पाऊस पडला की खाली येतो। त्याच्या खाली असलेलं पेडगाव हे पूर्णपणे ह्याच्या छायामध्ये की कधी वरून डोंगर गावात पडेल आणि पूर्ण गाव नेस्तानुभूत होईल। त्यामुळे माझी आपल्याद्वारे विनंती आहे अध्यक्ष महोदय की ह्या विषयाकडे देखील गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रस्ते चांगल्या पद्धतीने होत आहेत त्याच पद्धतीने हा कोकणातला रस्ता देखील तेवढ्याच ताकदीने व्हावा। वाढवण बंदराबद्दल आपण खूप चांगलं बंदर आज विकसित होतंय। या बंदरामुळे अनेक आपल्याला रोजगार निर्मितीची कामं या नजीकच्या काळात होणार आहे। पण या बंदराबरोबर माझी आपल्याद्वारे आग्रहाची विनंती आहे अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये देखील अनेक बंदर विकसित होऊ शकतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अल्माराचं साधन मुख्य म्हणजे आमच्या कोकणातल्या खाड्या आणि समुद्र मार्ग। त्यामुळे ही बंदरं देखील विकसित होण्याच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठे प्रयत्न करणं गरजेचं। त्यामध्ये दाभोळ ते पेढे गोळकोट जलमार्ग क्रमांक 28 हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे। या प्रस्तावाच्या माध्यमातून रोरो वाहतूक आणि पोर्ट विकसित होणार आहे। तर हा विकसित होणारा मार्ग जर चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लावला तर खाडीचं देखील खोलीकरण होईल आणि खाडीचं खोलीकरण केल्यामुळे चिपळूणला भरणारा वारंवार पूर आहे त्याला देखील कायमस्वरूपी उपाययोजनेचं त्या निमित्ताने होणार। म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या पद्धतीने ही बंदरं बाकीची विकसित होतात त्याच पद्धतीने कोकणातली देखील बंदरं विकसित करण्याची भूमिका आपल्या शासनाने घ्यावी, जेणेकरून जहाजांच्या वाहतुकीबरोबर खाडीतील पर्यटनाला देखील खूप मोठी चालना या माध्यमातून मिळू शकेल। त्याचबरोबर जलवाहतूक देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होईल। चिपळूणमध्ये म्हाडाच्या माध्यमातून जागा घेऊन ठेवून जवळजवळ आज 30 वर्ष झाले। या जागेवर विकसित करण्याचं काम देखील झालेलं नाही, शेतकऱ्यांना मोबदला देखील दिलेला। तर माझी अध्यक्ष महोदय आपल्याद्वारे विनंती आहे की किमान ही जागा जर आपण विकसित करणार नसू तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा परत द्याव्यात किंवा ती विकसित करून त्या शेतकऱ्यांना देखील न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून